तर भावानं आज आपण कामावरती वॉशिंग मशीनची पाईप चेंज करणार आहे. तर चला पूर्ण व्हिडिओ दाखवतो. त्यांच्या घरात एलजीचं वॉशिंग मशीन आहे आणि त्याच वॉशिंग मशीनची आउटलेटची पाईप कट झाली. कस्टमर म्हणालं होतं सकाळ सकाळी येऊन तेवढे करून जावा, म्हणजे कसं दिवसभर आम्हाला वॉशिंग मशीन वापरता येईल. वॉशिंग मशीनची पाईप चेंज करायची म्हणल्यावर सगळं मशीन ओपन करायला लागतंय. मशीन उन्हात असल्यामुळे सारखी पाईप कट होत्या. आता ही मशीनची पाईप मधनच कट झाल्या, तिथून काय अटॅच करायला येत नाही, डायरेक्ट मोटरपासूनच चेंज करायला लागतं. चला म्हटलं कामाला सुरुवात करूया. आधी मशीन सगळीकडनं चेक करून घेतलं, नाही पहिल्यांदाच काहीतरी मोडलेलं असायचं. मशीन तर एकदम ओके मध्ये आहे, फक्त उन्हामुळे कलर वगैरे त्याचा डिम झाला. मशीन सगळं खाली आडवं पाडून पूर्ण त्याचं स्क्रू वगैरे सगळं काढायला लागतात आणि 1-2 स्क्रू नसतात, 25-30 स्क्रू असतात. स्क्रू काढून काढून सगळं मनगट आणि मनगट दुखायला लागलेलं. चला म्हटलं तेवढाच हाताचा व्यायाम होतोय. सगळं स्क्रू वगैरे काढून झाल्यानंतर मग शीट ओपन केली खालची. आतमध्ये तुम्हाला दाखवतो कुठं आहे ती मोटर. ह्या आतमध्ये सगळं असं मशीन असते बघा न, कसं सगळं पॅक बंद असतंय. बाहेरलं काय आत जाया नको आणि आतलं काय बाहेर जाया नको. तर इथंच जे ओपन दिसायला लागले तिथं ती आउटलेटची पाईप बसवायची आहे. नवीन पाईप आणलेली मोठीच्या मोठी 10 फुटाची मोठी पाईपच बसूया म्हटलं, म्हणजे कसं नंतर अंतर कमी पडाय नको. बाहेर काय किती पण एक्स्ट्रा झाली तर कापता येते हो, पण कमी पडल्यावर परत सगळं ओपन करत बसायला पाहिजे. पाईप वगैरे बसवून झालं आणि पॅक पण केलं. सगळं कसं परफेक्ट करायला लागतं. पाईप किती मोठी आल्या बघितली त्याची लेंथ. आता मग म्हटलं मशीन चालू करूया आणि आपण त्याची ट्रायल घेऊया. मशीन चालू केलं, ट्रायल घेतली, मशीन ओके मध्ये सगळं चाललं. कस्टमरला सांगितलं मशीन चेक करा, व्यवस्थितपणे झालेला आहे. पेमेंट वगैरे घेतलं आणि चला म्हटलं आता बाहेर पडूया. बाहेर पडता पडता जरा क्लीन करून घेऊया म्हटलं. मशीन कस्टमरचं आहे पण आपलं मशीन असल्यासारखं काम करायचं, म्हणजे कसं कस्टमरला पण चांगलं. आजच्या पुरते एवढंच भावांनो. व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि फॉलो करा.